तापू दे, अंघोळ घालते. आली हा, बस. होय हो, काल तुम्ही आपल्या छकुलीच्या शाळेत यायला पाहिजे होता बघा. अहो, आपली छकुली स्कॉलरशिपच्या परीक्षेत केंद्रात पहिली आल्या म्हणून शाळेनं सत्कार ठेवला होता बघा पोरीचा. अहो, सगळी लई कौतुक करत होती बघा पोरीचा आपल्या. मग पोरगी कोणाची आहे? कलेक्टर करतो नाही बघ हिला. आली, थांबा. हा घ्या पेढा आणि हे उरलेला वाटा कामावर. अहो, करू दे की जरा आपल्या पोरगीचं कौतुक सगळ्यासनी. पोरगीच का, तिच्या आईचं पण कौतुक करून दे की साऱ्या जगाला. जावा तिकडं, तुमचं आपलं काहीतरीच. खरं सांगू का, अहो तुमच्यासारखा नवरा मिळायला नशीबच लागते बघा. आजच्या दिवसात काय आहे, मशीन रिपेअर होत नाही बाबा. झालं तर झालं, द्याय सोडून. ते तर आहे सोड, मालकाने बी पगार दिला नाही. आजच्या पार्टीचं लय आवडायला का होईल का, काहीतरी चोरणा केली पाहिजे. कुणाला बकरा करायचा? आजचा दिवस मोकळा पडलाय, कोण ना कोण तर घावलेच की बकरा. घावल आवडलं का नाही? पुढच्या साईडला जायचं आहे, चला. काय चालाय काम? चालाय. बरं ठीक आहे. कशाच? माझ्या मुलगीने केंद्रात पहिला नंबर काढला. अभिनंदन भावा. थँक्यू. अभिनंदन. पण पेड्या काय होत नसते रे. म्हणजे अरे पेड साधी लोक खात्यात, आमासनी माझ्या ध्यानात. ठीक आहे, 1000 रुपये आणि करा पार्टी. अरे काय आम्हाला भिकारी समजलायस काय? का आमच्याकडे काय पैसे नाहीत पार्टी करायला? अरे मी पार्टीला आलो असतो, पण मी पीत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. अरे प्यायची राहू दे रे, आमच्या संग जीवशील का नाही? तू याय लागतंय बघ, छकुलीची शपथ आहे तुला. बर ठीक आहे, आवरा जाऊया. तुझं काय झाली का नाही जोडणा? अरे ओ, तिसरा वास कोणाला भरलाय? अरे त्याला अस्सल पिंडक करूया, म्हणजे आपल्या कायमच्या पार्टीची जुळणी होती. छकुलीच्या पप्पाला? हा, अरे ते पियत नाही. आणि त्याला आपण पाचव्या नाही जबरदस्तीनं. काय उपयोग होत नाही. अरे जोड, जेवायला जायचं ना, हे काय मांडून बसलाय? बस जरा. चला जेवायचं. अरे नुसता बस तू. आमचा आवडतो आणि मग लगेच जाऊ. बीच बसेत नाही बसलोय, आवर. कशासाठी पार्टी चालली आपली? चोकली पास झाली म्हणून तुम्ही मागितली म्हणून मी दिली. चकुली आमची पोरगी आहे, आनंद झालाय आम्हाला म्हणून तो पार्टी दिल्यास. आमच्या सोबत जरा घ्यायला. ए यार, मी पीत नाही, माहितीये की नाही तुम्हाला. जरा घ्यायला लागते. अरे मी पीत नाही. मग आम्हाला बी नकोय दारू, पण तुझे पार्टी तुझं तच जातो या जेवणाला. जरा थांब रे, तो घेतोय की जरा. अरे मी पीत नाही. आपल्याला आनंद झालाय, पोरगीनं नाव काढले गावात, घ्यायला लागत्या. नको, खरंच नको लगा. एक तुझ्या चकुली शपथ आहे की ए, नाही आता तर. ठेव सगळं रे, नको आपल्याला नको, चल जेवण बी नको. चल, आम्हाला नको, काय सांगू नको तुझं. ठेव नको मला, घ्याक लगा नो असं. नको. मग एक घोट घे, आम्ही पण घेतो घे लगेच. एक गोट. ऐकलं. जा. बरं एक गोट घेतो मग तुमच्यासाठी, एवढा एवढा. हा, घे मग, घे घे एकच. घे घे. घेऊ आम्ही पण. घ्या. घे चकना घे, चकना घे, चकना घे. हा बघ. जरा खा, खोकला येत ना, खा. थोडा लगा. म्हणून जरा तोंडी लावायचं असते. एक गोट घ्यायचं, ते जरा खायचं. चकना म्हणायचं, चकना आहे ना काय बास पिईल आता. बा खुलीच्या आनंदात प्यायचं. तेवढी एक घ्या, जेवण पण फुल मस्त वेगळे होते. घ्या तेवढं. आज एन्जॉय करायचं आपण, पार्टी घे. तेवढं संपव, जेवण मस्त म्हणजे मस्त होते. आवरा. घे घे.
ए गप अभ्यास कर ग तू. गप की बंड्या. अहो अहो काय झालंय? उठा. चक्कर आले काय? उठा. बसा. काय झालं? काय झालं? ही कुठली अवदसा सुचली आणि दारू ढोसून आलाय? ए दारू नाही बियर पिले आम्ही. आपली चकुली पाळले आनंद झालाय मला. देवा काय रे देवा. गप मुला. अरे डोकं का धरून बसलाय? काल पाजू नका म्हटला तरी पाजली सा. बायकोन घरात बरा आडा केला आणि माझं डोकं पण एवढं दुखा लागले गोळी खाली तरी थांबना. अरे त्याला उतारा टाकावा लागतोय. म्हणजे अरे म्हणजे आज आणि प्यावी लागते नाही तर आयुष्यभर डोकं दुखतंय बघ. हे असं असतंय काय? होय. बरं जाऊया संध्याकाळी मग. आवरा. चाल चाल आवर तू. गिळा. ठीक आहे. नुसता आमट्यान दामताच. भाजी कुठं आहे? लोणचं कुठं आहे? लोणचं भाजी पाहिजे. एक काम करते, दारूची वाटी ठेवती साईडला, बुडवून गिळा. लय चुरू बोललाय. ए नालाय का खा की गप कुत्र्यावानी. असं करू नको जाण्याची मस्ती. बघा असं करते नुसतं दारू पिऊन. हा वाटलं खायचं ना तर गुमान बाहेर निघून जायचं. अजिबात घरात कुणाला त्रास द्यायचा ना. बोला की भाऊजी. काय सांगू तुम्हाला, रमेशचा पाय मशीनीत घावलाय. दारूची नशेत मशीन चालू केली त्याने. अरे देवा, कुठं आहेत त्यांनी? दवाखान्यात नेलं का नाही कुणी? भाऊजी आपण जाऊया की चला. हो अहो नेलंय त्याला दवाखान्यात नेऊन प्लास्टर केलंय. राहुल आणि सोऱ्या घेऊन आलेत त्याला. अरे देवा, प्लास्टर केले. लय लागलंय का हो भाऊजी? अहो, लय लागलं नाही हो, पण थांबा बघा आता आल्यावर. दारूमुळं आहे ना वाटोळ केलं सगळ्या घरादाराचं. अहो, आम्ही पण पितोय की. असलं कधी नाही आवड. काय हो भाऊजी करून घेतलं? आम्हाला म्हणाल तर सकाळी जाऊया म्हणून. मुडता बसवलायचं. येऊ द्या आता घरात दाखवते याला. मग थांबा घेऊन येतो. खुर्ची आहे ना खुर्ची. आणते आणते. हे घे. बस. अहो काय अवस्था करून घेतली हो स्वतःची. अहो बायका पोरं आहेत तुम्हाला. अहो दोन सोन्यासारख्या पोरांचा तरी विचार करायचा. त्यांच्या भविष्याचा विचार करायचा. हो ए देवा, बघितलं का दुनिया कशी स्वार्थी लोकांनी भरली. इथं नवऱ्याचा वर्तमानात पाय तुटलाय आणि पोराचं भविष्याची चिंता आहे तुला. मग करू का तुमची काळजी? हा आलासा हे गुण घालून. बरं येतो वहिनी आम्ही. काळजी घ्या. हॅलो हां नमस्कार. अहो तेवढा माल पाठवून द्या की माल संपला या. आजच्या आज पाठवा. कसल्या पैसे आजच्या आज पाठवा. ओके ठीक आहे. मालक नमस्कार. नमस्कार. ते आमच्या शेजारच्या वहिनी म्हणल्या होत्या की तुमच्या इथं महिला कामगार पाहिजे म्हणून. होय होय पाहिजेत की. पण याच्या आधी कुठं काम केलंय का? नाही हो, तशी कधी वेळच आली नाही बघा.
नवरा पाय मोडून घरात बसलाय, सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावरच आल्या बघा. बरं बरं ठीक आहे, या उद्यापासून काम बघून पगार ठरवू. चालतंय, येते बरं का. आईला 15 दिवस झालं पाय मोडून दारूचा कण मिळाला नाही. बायकून तर मित्रांना येऊनच दिलं नाही. कोण देणार दारू आणून या लागल्या पायाला. छकुली 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 ए छकुली छकुली बस. हे 10 रुपये ठेव तुला खायला. 10 रुपये? हा, माझे काम करणार. रोज शाळेतनं मधनं पळून यायचं आणि समोरचं बाजिका काय की नाही त्यातनं मला दारू आणून द्यायची. मी रोज तुला 10 रुपये देईन. आणि हो, तू मला दारू आणून देतेस हे तुझ्या आईला कळालं तर तो मला दोघींना पण ठार मारीन. नाही नाही. निघ. मुलीनो, आज आपण बंडूची इजार. मी घरी जाऊ का? पप्पा लय आजारी आहेत, मम्मी सुद्धा कामाला गेल्या, औषध आणायचे. अरे बर ठीक आहे, जा. मुलीनो, सुरुवातीला मी तुम्हाला बंडूची इजार हा पाठ वाचून दाखवतो. म्हणजे पाठ कसा वाचायचा असतो हा एक नमुना तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. काका, एक पिल्लू द्या, पप्पासनं पाहिजे. ह्या पिशव्या आहेत ना, हां त्या बॉक्समध्ये ठेवायच्या. बरं आणि ह्या पिशव्या त्या बॉक्समध्ये ठेवायच्या. बरं. छकुली उभा राहा. तुझा घरपाट पूर्ण नाही? पप्पा आजारी असल्यामुळे मला वेळ नाही मिळत. आज पण जावं लागेल. काका, पिल्लू द्या, पप्पासनी पाहिजे. तालुक्याला निबंध स्पर्धा आहेत. मी सगळ्यांची नावं दिल्यात आणि हा बाळ छकुली तुझं पण नाव दिले. हा नाही बाई, मला येता नाही येणार. बाबांची तब्येत लई खराब आहे आणि आता सुद्धा मला जावं लागेल. सॉरी. ही एवढी हुशार पोरगी अशी का करायला लागल्या? मालक, अहो काय करायला लागलायसा? अहो मी तसली बाई नाही हो. माझ्या बरोबर चल, राणीवाणी ठेवल तुला. तो दारोडा नवरा काय देणार आहे तुला? सोडा मला, सोडा. मला नाही करायचं तुमचं काम. वा बाजूला. मेल्यानं मुडद्यानं सगळं वाटून केलं. दारू पिऊन सगळं पोराचं. काही उपयोग नाही ह्याचा. मेल्यानं सगळं वाटून केलं. मॅडम बोला की. हल्ली तुमचे मिस्टर खूप आजारी असतात का हो? त्याला काय धाड भरल्या, त्याच्यामुळं आमच्यावर वेळ आल्या आजारी पडायची. पण असं का विचारताय? अहो, हल्ली तुमची छकुली महिनाभर झालं मला वडील आजार असल्याचं कारण सांगून शाळेतून मधून निघून जाते. ना तिचा घरपाट पूर्ण आहे, ना ती वेळेस शाळेत येते. काय महिना झाला? बघतीस, थांबा आता तिच्याकडे जाऊन जरा. छकुली, बघू काय लपवतेस? अगं ये, काय आहे? शाळा शिकायचं सोडून मला दारू द्यायला लागलीस होय ग? अगं इथं तुला कलेक्टर बनवायचं म्हणून मी पोटाला चिमटा काढून राहायला लागलोय आणि तुझं काय ग?
छकुली उठ लवकर. आता कसली नाटके करायलास? उठ म्हणतोय ना. अगं उठ की. छकुली ए ए छकुली बाळा अगं ए, उठ की. ए बाळा उठ की ग. काय केलं की बाळा? छकुली कोण आहे का? बघा की बाळा छकुलीला काय झालंय. छकुली चल बाळा आपण का नाही दवाखान्यात जाऊ. बाळ चल चल मी तुला घेऊन जातो. बाळ चल. छकुली जायला छकुली इथे का नाही? हात कापा लागल्यात. छकुली ये ग लवकर. हात कापा लागल्यात. छकुली मला भूक लागल्या. 5 मिनिटं थांब. जरा हात कापा लागल्यात देतो. मला भूक लागल्या. याला ही ओरलेली एवढी मार मग तुझी भूक सगळी जात्या. ठीक आहे घे इथं हातपाय कापा लागलेला. छकुली देवा काय झालं रे? देवा वाचव रे माझ्या छकुलीला. देवा काय होऊन बसले छकुली? डॉक्टर माझी डॉक्टर किती पैसा लागायच तेवढं लागू दे डॉक्टर, पण माझी छकुल लवकर बरी होईल ना डॉक्टर तिला काय पण करून वाचवा डॉक्टर. किती लागल तेवढा पैसा मी घालीन डॉक्टर, पण माझ्या छकुलीला वाचवा. सॉरी, तुमच्या छकुलीला मी नाही वाचवू शकलो, कारण हृदयाच्या मुख्य शरीराला काचेचा तुकडा लागल्यामुळे जास्त रक्तस्राव झाला. काळजी घ्या. अरे वाटोळ केलंच रे, वाटोळ केलं सगळ्या घरादाराचं. अरे पुरगी केंद्रात पहिली आलती रे आपली, तर तिला दारू आणायला पाठवलीस. अरे तुझ्या 10 रुपये मी पुरगीचा जीव घेतला रे. आता मी तर जाऊन काय करू? जा मर, म्हणजे मी रिकामा. ह्याला मेन माझी दारू. ऐको मम्मी मला भूक लागल्या. मम्मी मला भूक लागल्या. मम्मी मला भूक लागल्या. मम्मी मला भूक लागल्या. होय रे, नवरा बायको पोरगी ही तिघं पण मेली. मग आता बंड्याच कसं र? अरे हॉटेलमध्ये कुठल्या तरी गप बसत होईल, नाहीतर आहे की अनाथ आश्रम.